बाटली मंदिरातील नको काय ग तुम्ही केलं काय बाटली मंदिरातील नको काय ग तुम्ही केलं हिने जसं रॉकेलला अत्तर समजून कपड्यांना लावलेलं आहे ना, तसंच काहीसं आपल्या भ्रांतिमान या अलंकारात होतं. मग चला तर पाहूया भ्रांतिमान अलंकार म्हणजे नक्की काय आहे. उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन जेव्हा तशी कृती केली जाते तेव्हा तेथे भ्रांतिमान हा अलंकार होतो. म्हणजे तिने जसं रॉकेलच्या जागी अत्तर आहे असं समजून ते कपड्यांना लावलं होतं ना, तर ह्यालाच आपण म्हणतो की एका गोष्टीच्या जागी दुसरी गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं आणि आपण त्याप्रमाणे कृती करतो. सो तेव्हा तिथे कोणता अलंकार असतो? भ्रांतिमान अलंकार. चला तर मग त्याचं एक उदाहरण पाहूया. इथे नलराजाला कमळाची पाने दमयंतीच्या डोळ्यासारखी दिसल्यानंतर काय घडलेलं आहे ते आपल्याला सांगितले. भृंगे म्हणजेच काय? भुंगे. भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे म्हणजेच नव्या अरविंद पत्र म्हणजे कमळाच्या पानांवर भुंगे फिरत असताना कोणी पाहिलं होतं? नलराजाने पाहिलं होतं. पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे. आणि ती कमळाची पानं पाहून नलराजाला असं वाटलं की हे दमयंतीचेच काय आहेत? डोळे आहेत. घालीन अंजन अशा मतीने तटाकी. तटाकी म्हणजे तलावाच्या काठावर. तिच्या डोळ्यात अंजन घालावं म्हणून तो कुठे गेला? तलावाच्या काठावर गेला. कांते वृथा उतरलो भिजलो विलोकी. कांते म्हणजे इथे ते दमयंतीला म्हणतायत की उगाचच पाण्यात उतरलो आणि भिजलो. म्हणजे इथे नलराजाला कमळाची पाने हे काय वाटलंय? दमयंतीचे डोळे वाटलेत आणि तशी ते कृती करायला गेले होते. त्यामुळे येथे भ्रांतिमान हा अलंकार आहे. मग तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का की एका गोष्टीला दुसरी गोष्ट समजून काहीतरी भलतंच केलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर भ्रांतिमान अलंकाराची काही उदाहरणे माहीत असतील तर ती सुद्धा इथे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता.